नमस्कार, मी तन्मय टिल्लू आणि आपण पाहताय एनडीटीव्ही मराठीचं विशेष बातमीपत्र महाराष्ट्रनामा। महाराष्ट्र सरकारनं सर्वसामान्यांच्या हितासाठी कोणते निर्णय घेतले, कोणत्या योजना राज्यात राबवल्या ज्यामुळे राज्याचा चेहरा मोहरा बदलतोय याची माहिती आम्ही तुम्हाला या बातमीपत्रात देणार आहोत। सहकार विभागानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ची सविस्तर माहिती पुस्तिका प्रकाशित केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे। या पुस्तिकेत योजनेच्या मार्गदर्शक सूचना, पात्रता आणि पारदर्शक ऑनलाईन कार्यपद्धती स्पष्ट करण्यात आली असून जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या थेट कर्ज खात्यांमध्ये रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे। योजनेच्या त्रिसूत्रीनुसार थकबाकीदारांना 2 लाख रुपयांपर्यंत संपूर्ण कर्जमुक्ती, 2 लाखांपेक्षा जास्त थकबाकीसाठी एक वेळ समझोता योजना OTS आणि नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार आहे। महा-आयटीच्या माध्यमातून ही संपूर्ण प्रक्रिया आधार क्रमांकावर आधारित ठेवण्यात आली असून अंतिम यादीत नाव आल्यानंतर लाभार्थ्यांनी बँक किंवा आपलं सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण करणं अनिवार्य आहे। विधानसभेत महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 या ऐतिहासिक आणि परिवर्तनवादी विधेयकावर सविस्तर चर्चा पार पडली। या क्रांतिकारी विधेयकामुळे प्रत्यक्ष शेतीत राबणाऱ्या महिलांना अधिकृत ओळख आणि महिला शेतकरी प्रमाणपत्र मिळणार असून जमिनीची मालकी नसली तरीही त्यांना कृषी योजना, कर्ज, विमा, प्रशिक्षण आणि बाजारपेठेच्या संधी सुलभतेने उपलब्ध होणार आहेत। महिला शेतकऱ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी महिला शेतकरी डेटाबेस, सक्षमीकरण कक्ष, विशेष सहाय्य अधिकारी, राज्यस्तरीय देखरेख समिती आणि स्वतंत्र महिला शेतकरी निधी अशी मजबूत संस्थात्मक व्यवस्था उभारण्याची तरतूद यात करण्यात आली आहे। सोलापूर शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अर्थात NHAI वतीनं प्रस्तावित असलेल्या एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील विधान भवन इथं उच्चस्तरीय बैठक पार पडली। जुना पुणे नाका ते बोरामणी नाका दरम्यानच्या 9.66 किलोमीटर लांबीच्या या 4 पदरी प्रकल्पासाठी 1020 कोटी रुपये खर्च केले जातील। यामुळे सोलापूर शहराभोवती प्रभावी वाहतूक वर्तुळ तयार होणार आहे। राज्य सरकार या प्रकल्पासाठी जमीन संपादनाचा खर्च उचलणार असून रेल्वे, वन विभाग आणि महानगरपालिकेनं परस्पर समन्वयानं सर्व प्रशासकीय प्रक्रिया वेळेत पूर्ण कराव्यात असे निर्देश देण्यात आलेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी चिंचवड शहरासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पवना थेट समांतर जलवाहिनी प्रकल्पाबाबत उच्चस्तरीय बैठक पार पडली। पिंपरी चिंचवड शहराची भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या संमतीनं, विश्वासानं आणि संवादातूनच पुढे नेला जाईल असं मुख्यमंत्री फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केलं। वाढती लोकसंख्या आणि नागरीकरण लक्षात घेऊन पुणे महानगर प्रदेशासाठी 2050 पर्यंतचं दीर्घकालीन पाणी नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले। तसंच पिण्याच्या पाण्यावरील ताण कमी करण्यासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यावर विशेष भर देण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या। या प्रकल्पामुळे पवना धरणातील शुद्ध पाणी थेट निगडी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत प्रदूषणमुक्त पद्धतीने पोहोचणार असून शहराला शाश्वत पाणी पुरवठा केला जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय उच्च अधिकार दक्षता आणि नियंत्रण समितीची बैठक पार पडली। अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचे प्रमाण वाढवण्यासाठी आणि खटल्यांच्या निकालांना गती देण्यासाठी जास्त गुन्हे असलेल्या जिल्ह्यांमध्ये जलद गती न्यायालय उभारण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले। साक्षीदार फितूर होऊ नयेत म्हणून न्यायालयीन सुनावणीचे व्हिडिओ चित्रीकरण करावं आणि गंभीर गुन्ह्यातील साक्षीदारांच्या संरक्षणासाठी विशेष कार्यक्रम राबवावा अशा सूचना त्यांनी गृह विभागाला दिल्या। कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचं विशेष प्रशिक्षण घेण्याचे निर्देश देण्यात आले। मुंबईतील विधान भवन इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची कॅनडातील क्युबेक सरकारचे आंतरराष्ट्रीय व्यवहार मंत्री क्रिस्तोफर स्किट आणि त्यांच्या शिष्टमंडळानं भेट घेतली। भारतामध्ये येणाऱ्या एकूण परकीय गुंतवणुकीपैकी 40% अधिक गुंतवणूक महाराष्ट्रात येत असून कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा आणि क्वांटम कम्प्युटिंग या क्षेत्रात क्युबेक सोबत भागीदारी करण्यास राज्य सरकार उत्सुक असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी यावेळी सांगितलं। नवी मुंबईमध्ये उभारण्यात येणाऱ्या एज्युसिटीमध्ये क्युबेकमधील विद्यापीठांनी मायनिंग इंजिनिअरिंगचे अभ्यासक्रम सुरू करावेत असं आवाहन त्यांनी केलं। क्युबेकचे मंत्री क्रिस्तोफर स्किट यांनी महाराष्ट्रातील उद्योगपूरक धोरणांचं कौतुक करत पेन्शन फंड संस्थांच्या माध्यमातून राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याची आणि विविध तंत्रज्ञान क्षेत्रात दीर्घकालीन भागीदारी करण्याची तयारी दर्शवली। तर या होत्या या आठवड्याच्या महत्त्वाच्या बातम्या। पुन्हा भेटूयात पुढच्या आठवड्यात। नमस्कार।